Simultaneous equation and total differential equation. Simultaneous differential equation. The ordinary differential equation of the form dx by p equal to dy by q equal to dz by r, where p, q, r are functions of x, y, z. Such a types of equations are called as the simultaneous differential equation. Method of solving simultaneous equation. dx by p equal to dy by q equal to dz by r, where p, q, r are the functions of x, y, z. आता पहिली मेथड काय आहे? मेथड ऑफ ग्रुपिंग. Here p is the function of x, y, z, q is a function of x, y, z, and r is also function of x, y, z. In first method, if one variable say z, x, y, z पैकी आपण z घेतला, z is a absent or can be cancelled in the equation, in these two equation or these two or first and last. कोणतेही दोन इक्वेशन घेऊ आणि त्यातून झेड ॲबसेंट किंवा कॅन्सल केलं, then it reduces to the form dx upon p and dy upon q, and this p and q contains doesn't contain z, आणि जरी झेड असेल तरी ते काय झालेलं असेल? कॅन्सल झालेलं असेल. दिस पी कंटेन ओनली एक्स वाय, क्यू कंटेन ओनली एक्स वाय, and dx dy. This is first order differential equation. Integrating this we get the solution of this equation is the relation between x, y, that is the function of x, y equal to c1. आपण z कॉन्स्टंट ठेवला किंवा कॅन्सल करून एक रिलेशन मिळालं. तसंच काय करता येईल? इफ द अनदर व्हेरिएबल x is absent or cancelled in the above given equation, then it reduces to the form dy by dq and dz by dr. Q and r free from x, it contains only x and y and z. On integrating we get the its solution which contains y and z, that is the relation between y and z, f2 of yz equal to c2. किंवा z ॲबसेंट किंवा कॅन्सल होत असेल तर dx by p and dz by r, हे y कॅन्सल किंवा ॲबसेंट होत असेल तर dx by q and dz by r gives the relation between x and z, which is the solution. आता इक्वेशन f1, f2, f3 तीन सोल्युशन मिळाले. ह्यातले कोणतेही दोन घेतले तर ते आपल्याला काय म्हणते? दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. एनी ऑफ द अबाउट टू रिलेशन f1 and f2 or f2 or f3 and f1 and f3 gives the solution of the given इक्वेशन. ही पेअर तर देईल, ही देईल किंवा ही देईल. दॅट इज द वन मेथड. ग्रुपिंग ऑफ कॅन्सलेशन ऑफ वन व्हेरिएबल. एखाद्या वेळेस काय होतं? एकच व्हेरिएबल कॅन्सल किंवा ॲबसेंट असू शकतो, दुसरा व्हेरिएबल ॲबसेंट किंवा कॅन्सल करता येत नाही. त्यावेळेस इफ वी गेट वन रिलेशन, सपोज एक्स अँड वाय इज द सोल्युशन, पण आपल्याला दुसरं रिलेशन किंवा तिसरं रिलेशन मिळत नाही. त्यावेळेस आपण काय करू? हे जे रिलेशन आहे एक्स वायमधलं ते काय करू आपण? सबस्टिट्यूट दिस रिलेशन इन द डी वाय बाय डी क्यू अँड डी झेड बाय आर ह्याच्यामध्ये ठेवू. मग ह्याच्यामध्ये f2मध्ये ठेवलं एक्स वायमध्ये, मग वाय आणि इट कंटेन्स ओनली वाय अँड झेड अँड इट्स सोल्युशन इज ओनली कंटेन वाय अँड झेड. दस वी गेट अनदर सोल्युशन. दिस f1 आणि f2 गिव्स द सोल्युशन. म्हणजे इथं एकच सोल्युशन मिळत असेल f1, f2 आणि f3 मिळत नसेल तर त्यावेळेस आपण काय केलं? रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय पुट इन टू द क्यू और आर. ह्याच्यामध्ये कुठं आपल्याला ठेवता येईल तिथं ठेवायचं आणि ते एक्स वाय कॉम्प्लिकेटेड टर्म इलिमिनेट केल्यानंतर, आणि इट कंटेन्स ओनली वाय अँड झेड अँड इट इज इझिली इंटिग्रेबल अँड वी गेट द नेक्स्ट सोल्युशन विच कंटेन वाय अँड झेड. दिस इज सेकंड अँड दिस इज पॉईंट. दिस टू गिव्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. आणखीन सेकंड मेथड काय असेल? मेथड ऑफ मल्टिप्लायर्स. लेट एल एम एन किंवा एल डॅश एम डॅश एन डॅश बी द मल्टिप्लायर्स. हे मल्टिप्लायर्स काय असणार आहेत?
these are the functions of x y z किंवा कॉन्स्टंट असतील. मग ह्या मल्टिप्लायरला काय करायचं घेऊन, ते मल्टिप्लायर्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स वाय झेड आहेत किंवा कॉन्स्टंट आहेत. देन बाय वी नो द प्रिन्सिपल ऑफ अल्जेब्रा काय डी एक्स बाय पी डी वाय बाय क्यू अँड डी झेड बाय आर इक्वल टू एल डी एक्स प्लस एम डी वाय प्लस एन डी झेड अपॉन एल पी प्लस एम क्यू प्लस एन आर. सपोज एल एम एन आर द मल्टिप्लायर्स. आपण काय करू, न्युमरेटरला एल इंटू डी एक्स एम इंटू डी वाय आणि एन इंटू डी झेड आणि प्रत्येक ॲडिशन घेतलं आणि ह्याला एल इंटू पी एम इंटू क्यू आणि एन इंटू आर यांची ॲडिशन घेतली. हे केलं मल्टिप्लायर. आणि दुसरे मल्टिप्लायर एल डॅश एम डॅश एन डॅश एल डॅश डी एक्स प्लस एम डॅश डी वाय प्लस एन डॅश डी झेड अपॉन एल डॅश पी प्लस एम डॅश क्यू प्लस एन डॅश आर. आता इथं ह्या रेशोला आपण एलनं डिवाईड आणि मल्टिप्लाय केली तर एम आणि एमनं, इथं एम आणि एन आणि एननं केलं, किंवा एल डॅश एम डॅश आणि एन डॅशनं मल्टिप्लाय केलं न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला. त्यामुळं हा जो फ्रॅक्शन आहे इच रेशो त्यावेळेस कसा असतो, सेम असतो, त्यात काही फरक पडत नाही. मग आता आपण वी चूज द मल्टिप्लायर्स. आपण असे मल्टिप्लायर्स घेऊ की एलिमेंट्स सच दॅट एल पी प्लस एम क्यू प्लस एन आर इक्वल टू झिरो. मीन्स दिस डिनॉमिनेटर इक्वल टू, हा डिनॉमिनेटर झिरो असेल तर ह्याची व्हॅल्यू काय होईल, हा नॉन झिरो असेल तर इन्फिनिटीला जाईल. पण दिस इज द फायनाईट क्वांटिटी. मग हे फायनाईट क्वांटिटी येण्यासाठी काय असेल, न्युमरेटर आल्सो मस्ट बी झिरो विच इम्प्लाइज एल डी एक्स प्लस एम डी वाय प्लस एन डी झेड इक्वल टू झिरो. हे झिरो आलं, हे झिरो मिळालं आणि हे इंटिग्रेट केलं एल पी, वी चूज दिस झिरो देन डिनॉमिनेटर्स झिरो. म्हणजे ही क्वांटिटीसुद्धा काय असायला पाहिजे, झिरो पाहिजे. म्हणजे ऑन इंटिग्रेटिंग वी गेट एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल टू सी वन. दॅट इज द रिलेशन बिटवीन एक्स वाय झेड. दॅट इज द फर्स्ट रिलेशन. त्यानंतर अनदर मल्टिप्लायर्स घेतलेत एल डॅश एम डॅश आणि एन डॅश. डिनॉमिनेटरला एल डॅश पी प्लस एम डॅश क्यू प्लस एन डॅश आर झिरो. जर हे झिरो क्वांटिटी असेल आता ही, तर न्युमरेटरची एल डॅश डी एक्स एम डॅश डी वाय प्लस एन डॅश डी झेड इट आल्सो मस्ट बी झिरो. ही झिरो असेल. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट एल डॅश एक्स प्लस एम डॅश वाय प्लस एन डॅश झेड इक्वल टू सी टू. That is the relation between x, y, z is the another solution. Thus we get two solution, u equal to phi of x, y, z equal to c1 and v equal to phi of x, y, z equal to c2. These two solution gives the complete solution of the given equation.